तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले। धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अजय मुंडे यांना गेटवरच रोखलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचं पोलीस प्रशासन अलर्ट झालंय। आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते आणि या बैठकीला हजर राहण्यासाठी सर्वसामान्यांना निर्बंध आहेत। अशातच धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अजय मुंडे यांना गेटवरच रोखण्यात आले। त्यामुळे अजय मुंडे यांना आल्या पावली परतावं लागलंय। देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर बीडचं पोलीस प्रशासन अलर्ट असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। तर सरपंच संतोष देशमुख यांचे चुलत भाऊ हे अजय मुंडे हे या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांना गेटवरच रोखण्यात आले। आज बीडमध्ये ही बैठक पार पडतीये आणि त्यापूर्वी त्यांना अडवलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, सरपंच संतोष देशमुख यांचे चुलत भाऊ अजय मुंडेंना गेटवरच रोखलंय, काय नेमकं या ठिकाणचं वातावरण? नक्कीच अंकित, जर पाहिलं तर बीडमध्ये जे आहे ते तणावपूर्ण परिस्थिती आहे। त्यातच आता डिप्युटीची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत। या बैठकीला आता थोड्या वेळामध्ये जी आहे ती सुरुवात देखील झालेली, मात्र यापूर्वी जर पाहिलं गेलं पोलीस प्रशासन जे आहे ते सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू जे आहे ते अजय मुंडे यांना गेटवरती रोखले गेले आहे, कारण या बैठकीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे। त्यामुळे अनेक निर्बंध त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। अशामध्ये आता धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे हे गेटवर रोखण्यात आले, त्यामुळे आता अजय मुंडे यांना माघारी परतावे लागलेले आहे। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुठेतरी खबरदारी घ्यावी लागत आहे, कारण अनेक दिवसापासून त्या प्रकरण बीडमध्ये गाजताना पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर आता देशमुख हत्या प्रकरणात बीडचे पोलीस अलर्ट झाल्याचे आणि कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहे ते सतर्क असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात या प्रकरणावरून। नक्कीच, त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण जे बीडमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत होतं, त्यानंतर अजित पवारांचा हा दौरा आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयात अजय मुंडेंचं येणं, या सर्व पार्श्वभूमीवर आता बीडमधील पोलीस कशा पद्धतीनं तैनात करण्यात आले, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? नक्की जर पाहिलं तर बीड शहरामध्ये जे आहे ते मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे, कारण अजित पवार यांचा दौरा जर झाला संपूर्ण मंत्री जे आहे ते देखील या ठिकाणी आहे। विशेष म्हणजे धनंजय मुंडे देखील या ठिकाणी आहे, त्यामुळे आता इथे पुढे अनुचित प्रकार घडू नये किंवा येऊ नये त्यासाठी देखील या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ही बैठक पार पडल्यानंतर धनंजय देशमुख जे आहेत ते देखील अजित पवारांची भेट घेणार आहे आणि संतोष देशमुख यांना न्याय मागणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे आणि धनंजय देशमुखांना देखील त्या ठिकाणी जाणार आहे। त्यामुळे थोड्या वेळामध्ये धनंजय देशमुख देखील अजित पवारांची भेट घेणार आहे। मात्र तरी पाहायला गेलं तर डिप्युटीची बैठक सुरू आहे आणि बैठक संपल्यानंतर अजित पवार हे माध्यमांशी संवाद साधतील, त्यानंतर धनंजय देशमुख देखील अजित पवारांची चर्चा करणार आहे, कुटुंबाला जे आहे ते न्याय मागणार आहे, कारण मागील नक्कीच, त्यामुळे विजय एकंदरीतच आता या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त हा वाढवण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।